श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवती, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदवती. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विन्नी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसूनी. मल्हार रावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा प्रयत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा प्रयत्न करूनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, 87 ब्राह्मण बैसवले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावे अशी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला वेगळं चित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजेयासी, आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करूनी न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळवून येतीस. असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी मेनेत घालून स्वामींशी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. असे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकीत हात तात्याने. मग अपशयाते घेऊन बडोद्यासी आले परतोरे. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रासी विचारती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृप कार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे वेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी. असे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मृदा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. पायाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून. साहेबा विषप्रयोग केला. मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्यामध्ये यशवंताला गुन्हेगार लेखली. हाती पायी वेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघडीत लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा भक्त परिसोत. 6 अध्याय गोढा. श्री स्वामी चरित्र सारामृते 6 अध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.